ठीक आहे. हे काय तुमचे मागच्या लेक्चरला जे काय तुम्हाला दिले होते प्रश्न सॉल्विंगसाठी त्याचे आन्सर्स आहे. तुम्हाला स्टॅबिलिटीची ऑर्डर लावायची आणि त्याचं रिझन लिहायचं आहे. ठीक आहे. प्रश्न नसतील जे प्रेझेंट होतं त्यांच्याकडून प्रश्न घेऊन घ्याल तुम्ही. ठीक आहे. चालेल. अहो आले का? समजले? ठीक आहे. ही झाली ऑर्डर आणि हे झालं त्याचं रिझन. व्हिडिओ मागे नेऊन थोडा वेळ परत एकदा आन्सर सगळे चेक करा हवं तर. आता ज्यांनी लेक्चर नाही केलं त्यांनी लेक्चर करायचं, प्रश्न सॉल्व करायचे आणि हे आन्सर क्रॉस चेक करायचं. हो ब्रह्मचैतन्य जमल ना? अहो जमेल का? ऑरेंज कलरचा आयडी कार्ड आहे का? हा ना. नेक्स्ट आपण एक छोटीशी कन्सेप्ट पाहिली होती त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉन दोन प्रकारचे असतात. इलेक्ट्रॉन कोणते रे? एक असतं डिलोकलाइज इलेक्ट्रॉन आणि दुसरे असतात लोकलाइज इलेक्ट्रॉन. पहा इलेक्ट्रॉन दोन प्रकारचे. पहिल्याला म्हणतो आपण डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स, आणि दुसरे असतात आपल्याकडे लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. काय फरक आहे दोघांमध्ये? जे लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन असतात पहिल्यांदा हे पाहूयात. लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन आपण म्हणतो ना लोकल आहे. लोकल म्हणजे काय? त्या जागेवरच. ओके. त्याच जागेवरती आहे ते त्या स्पेसिफिक एरियासाठी. जे इलेक्ट्रॉन मुवमेंट करत नाही, ज्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत नाही, जे एका स्पेसिफिक लोकेशन वरतीच थांबतात त्यांना म्हणतो आपण लोकलाइज इलेक्ट्रॉन. काय होतं त्यांना आपण? आणि मग डिलोकलाइज काय? त्याच्या ऑपोजिट. हे हालत नाही, हे हालतात. जे काय होतात एका लोकेशनवर दुसऱ्या लोकेशन जाऊ शकतात. ऍटम टू बॉन्ड, बॉन्ड टू ऍटम जे जातात बरोबर, त्यांना आपण म्हणतो डिलोकलाइज इलेक्ट्रॉन. काय त्यांना आपण एनी डाऊट छोटासा पॉईंट आहे. डिलोकलाइज म्हणजे काय? जे मुवमेंट करू शकतात. आणि लोकलाइज म्हणजे जे लिहिलंय का तुम्ही? लिहून घ्या की मग. Localized electron, they have fixed position. Delocalized electron can move from one position to another. नेक्स्ट झाले का? झाले. नेक्स्ट काय आपल्याकडे? इफेक्ट ऑफ रेझोनन्स. इफेक्ट ऑफ द रेझोनन्स झाल्यामुळे काय काय परिणाम त्या ठिकाणी होतात. सगळ्यात पहिला परिणाम डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल चार्ज. काय होतं? डेव्हलपमेंट ऑफ, त्या ठिकाणी पार्शियल चार्ज डेव्हलप होतो. काय डेव्हलप होतो? सेम प्रकारे तुमचा डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल बॉन्ड ऑर्डर पण होते. काय होतं? पार्शियल पुढे. ठीक आहे. पहिल्यांदा पार्शियल चार्ज डेव्हलप होतं. म्हणजे नक्की काय होतं पाहूया. जसं की आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं CO3 पाहिलं होतं का? रेझोनन्स चालू झाल्या पहिल्यांदा आपण याला भेटलो का? कसं दिसत होता? हा अशा प्रकारचा काहीतरी होता का? आवो होता का? याचं जर दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढलं तर कशा पद्धतीचं होतं ते? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मायनस हे दोन, आणि अजून एक स्ट्रक्चर होतं याचं. कसं? असं. हा बस का? ओके. असे त्याचे 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि ह्या तिघांचं आपण त्या ठिकाणी रेझोनेटिंग काय काढलं? हायब्रिड. अशा पद्धतीचा होता का? होतं का? रेस टू.
आता हा मायनस चार्ज जर तुम्ही व्यवस्थित पाहाल, कधी ह्या दोघांवर येतोय, कधी ह्या दोघांबरोबर जातोय, कधी एक कोण फिक्स आहे का? म्हणजे काय होईल, कधी याच्यासोबत, कधी या दोघांसोबत, कधी या दोघांसोबत. एका सोबत कोणासोबत आहे का तो? नाही. हे पॉसिबिलिटीज सांगतोय आपण. काय सांगतोय फक्त, एकतर तो ह्या दोघांसोबत असेल, या दोघांसोबत असेल, किंवा या दोघांसोबत असेल. हे झाल्या पॉसिबिलिटीज. ठीक आहे. याच्यामुळे काय होते, पार्शियल डेव्हलपमेंट. पार्शियल म्हणजे काय, थोडा निगेटिव्ह याच्यावरती आहे, थोडा निगेटिव्ह याच्यावरती आहे, आणि थोडा निगेटिव्ह. मग सर थोडा म्हणजे नक्की किती? जो थोडा आहे त्याला मी डेल्टा म्हणतो. इथं म्हणतो डी मायनस डेल्टा मायनस, सॉरी, आणि डेल्टा मायनस आले. मग सर डेल्टा मायनसची काय व्हॅल्यू येऊ शकते का? येऊ शकते ना, सोपं आहे. पहा, ओव्हरऑल चार्ज किती सांगा बरं? ओव्हरऑल चार्ज ऑन ऑक्सिजन, ओव्हरऑल चार्ज किती येतोय? 2 मायनस. ओव्हरऑल चार्ज किती येतोय? 2 मायनस आहे ना प्रत्येकामध्ये. 2 मायनस 2 मायनस 2. असं कुठं आहे का 3 मायनस आहे किंवा 1 मायनस आहे? किती मायनस आहे? ओव्हरऑल चार्ज किती? बरोबर. आणि नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम किती बरं? नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम इक्वल टू चार्ज 2 आहे, मायनस 2 मायनस, आणि ऑक्सिजन किती? दोघांना तिघांमध्ये डिवाइड करा, किती येईल ते? देअरफॉर चार्ज ऑन ईच ओ इक्वल टू -2/3. संपलं. म्हणजे प्रत्येक ऑक्सिजन वरती चार्ज किती आहे? म्हणजे सर आम्हाला आता कळलं काय, इथं चार्ज किती, इथं चार्ज किती, आणि इथं चार्ज किती. कशामुळे होतं डेव्हलप? आणि रेझोनन्समुळे. पार्शियल निगेटिव्ह चार्ज कोणामुळे येतो? डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल चार्ज. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की समजतंय? 100% जायचंय पुढे. सेम तुमचा SO4 2 मायनस मध्ये असेल. कुठे असेल? पहा, SO4 2 मायनस. पहा, म्हणजे S ऑक्सिजन 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 ऑक्सिजन. ठीक आहे, आले. पार्शियल बॉन्ड असेल इथे. बरोबर, बरोबर ना? रेझोनन्स. सांगा बरं, ओव्हरऑल चार्ज किती आणि किती ऑक्सिजन आहेत? म्हणजे -2/4. मग इथे किती चार्ज? -1/2 -1/2 -1/2 -1/2. पार्शियल चार्ज कळालाय? कळलाय का? 100%. काय डाऊट? लिहिता येईल का व्यवस्थित? हे पूर्ण एवढं लिहून घ्यायचं आणि मग हे एक्झाम्पल लिहायचं. कळतंय? नक्की? ठीक, घ्या लिहून. सेकंड पहा. सेकंड काय होतं याच्यामुळे? डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर. डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर. बॉन्ड पण काय होतं तुमचा? पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर येतं. म्हणजेच काय येतं? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं रेझोनन्स मध्ये हे जे स्ट्रक्चर्स आपण काढले होते, पुन्हा एकदा तेच काढतोय पहा. कार्बन, ऑक्सिजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन. चार्ज तर कळलाय किती? -2/3 -2/3 मायनस. काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? आओ काय डाऊट आहे? कधी कधी इथं सिंगल बॉन्ड आहे, कधी कधी इथं, कधी कधी इथं सिंगल बॉन्ड आहे, कधी कधी, कधी कधी इथं सिंगल बॉन्ड आहे, कधी कधी इथं. कळतंय? आयुष्यात असंच असतं. कधी कधी आपल्याला वाटतं की लोक आपल्या सोबत आहेत, कधी कधी ते नसतात, कधी कधी असतात, कधी कधी नसतात. कधी कधी आपण एकटा असतो, कधी कधी आपण जोडीनं असतो. भांडणं झाल्यावर आपण एकटं, चांगलं असल्यावर जोडीनं, मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, असं मी म्हणतो. ठीक आलं? याच्यात काय डाऊट? म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाल, पार्शियल बॉन्ड कॅरेक्टरमुळे काय होतं त्या ठिकाणी? कधी सिंगल बॉन्ड येतो, कधी डबल बॉन्ड येतो. म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड काय होतात? कधी एक होतो, कधी. आणि नंबर ऑफ बॉन्ड मोजणे म्हणजेच काय असते त्याची? बॉन्ड ऑर्डर. म्हणजेच काय असते त्याची? पार्शियल डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर ड्यू टू. आता पहा काय होतंय? ड्यू टू पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर, ड्यू टू पार्शियल
bond character, there is development, there is of partial bond order. सर बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय बरं? बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? दोन ऍटम मध्ये किती बॉन्ड आहेत, ही झाली बॉन्ड ऑर्डर. ही काय झाली त्याची? तुम्ही जर व्यवस्थित पाहाल इथे कधी सिंगल बॉन्ड आहे, कधी तुमची जी बॉन्ड ऑर्डर आहे ती कॉन्स्टंटली एक पण नाही आणि कॉन्स्टंटली दोन पण नाही. ती कशाच्या मध्ये? एक आणि दोनच्या मध्ये. कोणाच्या मध्ये? मग एक आणि दोनच्या मध्ये सर नक्की किती? काय नाही टेन्शन, फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कसं पहा, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1 प्लस पाय बॉन्ड्स अपॉन सिग्मा बॉन्ड्स. 1 प्लस पाय बॉन्ड अपॉन फॉर एक्झाम्पल बॉन्ड ऑर्डर काढायची आहे मला. काय काढायची मला? बॉन्ड ऑर्डर इन CO. कोणामध्ये काढायची? CO आहे ना आपल्याकडे. हो मॅडम, ठीक आहे. समजा हे मी स्ट्रक्चर असं काढलं पहा, आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतोय असंच येईल का? बोला बरं. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय काय मोजायचं आपला पहा. CO मध्ये बॉन्ड ऑर्डर 1 प्लस पाय बॉन्ड. किती पाय बॉन्ड आहेत बरं? एकच पाय बॉन्ड आहे. किती पाय बॉन्ड आहेत? एक पाय बॉन्ड अपॉन सिग्मा बॉन्ड किती आहेत बरं? 1 2 3. किती झाले? 3 सिग्मा बॉन्ड. आलं का? नक्की का? म्हणजे किती येईल हे? 4 बाय म्हणजेच 1 पॉइंट किती? 1.33. 1 पॉइंट आली का? 1 आणि 2च्या मध्ये. 1 पेक्षा जास्त पण 2 पेक्षा बॉन्ड ऑर्डर. कळलं का? म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जे बॉन्ड आहेत त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1.33. कळतंय का? कसं आलंय? कळलंय. आणि एक रिलेशन असतं. काय रिलेशन आहे हे इथे पण होईल आणि केमिकल बॉन्डिंग मध्ये पुन्हा होईल. काय रिलेशन आहे तर पहा, महत्वाचं आहे नातं हे. बॉन्ड ऑर्डर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. कशाला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं? म्हणजे जेवढी बॉन्ड ऑर्डर वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ. ठीक आहे, कळलं तुम्हाला? मग सांगा बरं. CH3 सिंगल बॉन्ड CH3 असं काढू का? नॉर्मल स्ट्रक्चर काढतो चला. CHHH. बारीक आहे तुम्ही. CHH HH CH. बोला कोणाची बॉन्ड ऑर्डर सगळ्यात जास्त? A B का C? कोणाची बॉन्ड ऑर्डर सगळ्यात जास्त? C ची. का? कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून बॉन्ड ऑर्डर ह्याची जास्त. त्याच्यापेक्षा कळतंय. सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची असेल? A ची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त. B ची त्याच्यापेक्षा कमी आणि C ची सगळ्यात कमी. ओके, कळतंय? नक्की कळतंय. बॉन्ड लेंथ काय होते? बोला. इकडून इकडे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. बॉन्ड लेंथ काय होते? बॉन्ड लेंथ बोला काय होते? इन्क्रीज. आणि बॉन्ड ऑर्डर वरती ऑर्डर लिहिलेली आपण बॉन्ड ऑर्डरची. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? 100% बॉन्ड ऑर्डर. असं काय नाही. समजा इथे ट्रिपल बॉन्ड आहे, आता इथं बॉन्ड ऑर्डर किती आली? 3 आली. आले? ठीक आहे. फॉर्म्युला वापरायचा त्याच्यावरती ठरेल. फॉर्म्युलावरती आपल्याला बॉन्ड ऑर्डर कळून येईल. कळतंय? ठीक. हे झाले इफेक्ट्स ऑफ रेझोनन्स. काय डाऊट? एवढंच आहे. अजून काय आहे का तुमच्याकडं? नाही झालेलं? ठीक आहे, चालतं. काय हरकत नाही. एवढंच आहे. पहा,
आता आपण बेन्झिन ऑलरेडी शिकलोय. जर बेन्झिनला कोणता ग्रुप अटॅच असेल, बेन्झिनला जर हा काय तुमचा, जसं की मी म्हणतो ह्याला एक्स नावाचा ग्रुप अटॅच आहे. कोण अटॅच आहे? एक्स. कोण अटॅच आहे? कोण अटॅच आहे तिथे? एक्स. एक्स अटॅच आहे. एक्स म्हणजे कोणी असेल, ठीक आहे. आता ती म्हणताय हॅलोजन, ठीक आहे. एक्स म्हणजे स्पेसिफिक, मी वाय म्हणतो. काय म्हणतो मी? आता सांगा बरं. ठीक आहे, वाय कोणही असू शकतो, परंतु ज्या वेळेला तो बेन्झिनला अटॅच आहे, तो एकटाच अटॅच आहे. कसा अटॅच आहे? तो एकटाच आहे आणि बेन्झिनला अटॅच आहे. तर जो वाय आहे त्या वायला म्हणतो आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे मेन ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण? प्रिन्सिपल ग्रुप. आणि या प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या रिस्पेक्टिव्ह जी पुढची पोझिशन असते त्या पोझिशनला म्हटलं जातं ऑर्थो पोझिशन. काय म्हणतात त्याला? त्या फंक्शनल ग्रुपच्या रिस्पेक्टिव्ह जी पुढची पोझिशन आहे त्याला काय म्हटलं जातं? ऑर्थो पोझिशन. हे ऑलरेडी आपण मागे पाहिले नॉमेनक्लेचर करत असताना. काय म्हणतो त्याला आपण? ऑर्थो पोझिशन. काय म्हणतो त्याला आपण? अहो काय म्हणतो? त्या ऑर्थो पोझिशनच्या जी पुढे आहे, ऑर्थो पोझिशनच्या जी पुढे आहे त्याला म्हटलं जातं मेटा पोझिशन. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? मेटा पोझिशन. काय म्हणतात? एनी डाऊट? एनी डाऊट? 100%. ही झाली तुमची मेटा पोझिशन. आणि सर ह्या फंक्शनल ग्रुपच्या जी ऑपोजिट आहे तिला काय म्हणतात बरं? पॅरा पोझिशन. काय म्हणतात त्याला? अहो काय म्हणतात? पॅरा पोझिशन. संपला विषय. आलं का? कळलंय? याच्या रिस्पेक्ट ऑपोजिटला पॅरा, त्याच्या शेजारच्याला ऑर्थो, आणि शेजारच्या शेजारच्याला मेटा, आणि दोघांच्या शेजारच्याला दोघांच्या शेजारच्याला म्हणजे त्याच्या पुढच्याला. ठीक आहे. एक्झाम्पल सांगा बरं सर. देऊ की? का नाही देणार? त्यासाठीच ठेवलंय मला. OH फंक्शनल ग्रुप सांगा. कंपाऊंडचं नाव सांगा. फिनोल. कंपाऊंडचं नाव काय? फिनोल. हा फंक्शनल ग्रुप आहे. ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन. एनी डाऊट? एनी डाऊट? 100%. जायचं पुढे. आता घ्या इथं. झाला सांगा आता. हा झाला OH, C डबल बॉन्ड OH. आता बोला. OH फंक्शनल, C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप? कोणता फंक्शनल ग्रुप? आता विथ रिस्पेक्ट टू OH, विथ रिस्पेक्ट टू OH च्या रिस्पेक्ट टू ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन. एनी डाऊट? एनी डाऊट? आणि विथ रिस्पेक्ट टू C डबल बॉन्ड OH याच्या रिस्पेक्ट टू ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन, ही पोझिशन आणि ही पोझिशन. एनी डाऊट? कळतंय? पण जर त्यांनी नाव द्यायला लावलं सर मग कोणाच्या रिस्पेक्ट टू घ्यायचं? अल्डिहाइडच्या. का? प्रायोरिटी ऑर्डर रूल. बरोबर का? UPSC मध्ये आपण एक ऑर्डर लिहून दिली प्रायोरिटीची, त्याच्यामध्ये अल्डिहाइड वर आहे आणि OH कुठे आहे? तुमचं खाली आहे. कळतंय का? अहो कळतंय का? म्हणजे याची नेमिंग कशी येईल? अशीच येईल. कशी? अशी. अहो कशी? अशी. ए इथं कुठं बावळ? ऑर्थो ऑर्थो, मेटा मेटा, पॅरा. एनी डाऊट? कळलंय? नक्की कळलंय? अजून घ्यायचं का एक्झाम्पल? का बाद झाले? बाद झाले? ठीक आहे, अजून एक घ्या. आयडेंटिफाय ऑर्थो, पॅरा अँड मेटा पोझिशन्स. त्याच्यामध्ये बोला. या दोन इथं कुठं? इथं मेटा असतोय. बरं असतं की मग मी कुठं काय म्हणतोय? इथं, इथं. नक्की का? डॉक्टर ऑर्थो. घ्या लिहून घ्या व्यवस्थित पटकन स्पीडमध्ये.
रेझोनन्स इफेक्ट. टाइप्स ऑफ रेझोनन्स. रेझोनन्सचे प्रकार. जसं की इथं सांगा बरं, रेझोनन्स आहे का? अहो रेझोनन्स होणार आहे का? 100%. का बरं? पाय पाय सिग्मा पाय पाय सिग्मा. मग रेझोनन्स कशा पद्धतीने होईल? पाय इथून इकडे आणि इथून बॉन्ड टू बॉन्ड आणि बॉन्ड टू किंवा बॉन्ड टू बॉन्ड आणि बॉन्ड टू, म्हणजे एकतर ह्या वेनी होईल किंवा ह्या वेनी होईल. डायरेक्शन फिक्स आहे का? डायरेक्शन फिक्स आहे का? दोन्ही साईडला होऊ शकतं. दोन्ही साईडला रेझोनन्स होऊ शकतो. ज्या वेळेला रेझोनन्सची डायरेक्शन फिक्स नसेल त्याला फक्त म्हणतो आपण रेझोनन्स. काय म्हणतो त्याला आपण? पण जर रेझोनन्सची डायरेक्शन फिक्स्ड असेल, रेझोनन्सची डायरेक्शन काय असेल समजा, याच्यामध्ये स्ट्रक्चर असंही काढू शकतं किंवा असंही येऊ शकतं. पण जर युनि डायरेक्शनल असेल, रेझोनन्स कसा असेल समजा युनि डायरेक्शनल असेल, मग त्यावेळेस त्याला म्हणतो आपण, त्याच रेझोनन्सला ज्यावेळेला रेझोनन्स कसा असेल युनि डायरेक्शनल असेल त्यावेळेला त्याला म्हटलं जातं मेसोमेरिक इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? मेसोमेरिक. मग मेसोमेरिक इफेक्टला काय असतं? डायरेक्शन असतं. मेसोमेरिक इफेक्टला काय असतं? मेसोमेरिक इफेक्ट म्हणजेच रेझोनन्स, पण रेझोनन्सला डायरेक्शन नसते आणि मेसोमेरिक इफेक्टला मात्र डायरेक्शन. ठीक आहे. रेझोनन्स जर डायरेक्शन असणारा असेल तर त्याला म्हणतो मेसोमेरिक. रेझोनन्सला डायरेक्शन असेल तर नसेल तर फक्त. कळतंय? कळतंय का? नक्की. मग मेसोमेरिक इफेक्ट हे 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? पहा टाइप्स. पहिला असतो, पहिला मी सांगणार, दुसरा तो मला ऑटोमॅटिक येणार. ठीक आहे. पहिल्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. काय म्हणतो? पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट डिनोटेड बाय +M किंवा +R म्हणा, म्हणजे पॉझिटिव्ह रेझोनन्स म्हणलं त्याला तरी चालतं. ठीक आहे. +M किंवा ओके, म्हणजेच काय पॉझिटिव्ह रेझोनन्स, म्हणजे लक्षात राहावं असं दोन्ही शेजारी लिहून दे. आता जर पहिला पॉझिटिव्ह तर दुसरा सांगा बरं. म्हणलं ना दुसरं तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार. हुशार आहे तुम्ही. नेगेटिव्ह बारीक बारीक पोरं सांगतील. सांगितलं ना तुम्ही नेगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. बारीक नाही का तुम्ही? नाही बारीक. आकाशाला टिकले जस काय. -M -R. काय म्हणणार? एनी डाऊट? नक्की का? हे झाले 2 टाईपचे रेझोनन्स इफेक्ट. पहिला पॉझिटिव्ह रेझोनन्स, दुसरा किंवा पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आणि दुसरा निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. समजले? इथपर्यंत काय डाऊट? नक्की नाही? समजले? 100%. बेसिक घेतले. काही आत्ताच्या लेक्चरमध्ये अवघड झालेलं. ठीक आहे. आता याच्यानंतर दुपारच्या लेक्चरमध्ये आपले दोन्ही टाइप्स ऑफ रेझोनन्स संपतील. दोन्हीही टाइप्स ऑफ रेझोनन्स संपतील. इलेक्ट्रोफाईल सगळी कन्सेप्ट संपेल आपली. इलेक्ट्रोफाईल काय असतं? ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप संपेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप संपेल. ठीक आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला अजून 3 लेक्चर लागतील, मग आपला चॅप्टर हा संपेल. ॲरोमॅटिसिटी राहिले अजून. ठीक आहे. आलंय का? काय डाऊट? ॲरोमॅटिसिटी आहे आपल्याकडं. आरोही विसरले का? आशिकीडू. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता दुपारच्या लेक्चरला आरोही रेझोनन्स हायपर कॉन्जुगेशन, ॲरोमॅटिसिटी, रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, इंडक्टिव्ह. कळतंय का? नक्की का? सुन रहा है तू? हाँ ठीक आहे, बता रहा हूं मैं. ठीक आहे. हे झाले टाइप्स ऑफ रेझोनन्स आपले दुपारी संपतील. पण दुपारच्या लेक्चरच्या आधी हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट दोन्ही सुद्धा वाचून घ्यायचं. बेसिक तरी वाचून घ्यायचं. ठीक आहे. आलं लक्षात? चालते. बाकीचं आपण दुपारी पाहूया.